लावणे किंवा एखादं बांधकाम धरणे किंवा एखादी ट्रॉली लावणे किंवा जनावरं बांधणे, अशा वेगवेगळ्या प्रकारे माणूस रस्ता अडवू शकतो. त्यामध्ये तुमचा रस्ता कोणत्या समोरच्या व्यक्तीनं त्या व्यक्तीचं म्हणजे त्या समोरच्या म्हणजे वादीनं त्याचं स्वरूप की रस्ता कसा अडवलेला आहे तो नमूद केलाय का नाही ते पाहायचं आहे. ते त्यानं नमूद करणं बंधनकारक आहे. आणि जर त्यानं ते तसं केलं नसेल तर तुम्ही कलम 12 प्रमाणे रिजेक्शनसाठी मागणी करू शकता. तसंच त्यामध्ये ठिकाण व एकमेकास लागून असलेल्या जमिनीचे ठिकाण आणि जी दाद मागितलेली असेल त्याचे स्वरूप हे सगळे नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या मालमत्तेचा ताबा किंवा उपयोग करण्यासाठी मागणी केलेली असेल तिचे स्वरूप आणि ठिकाण, यथास्थिती, अद्ययावत मनाई हुकुमाचे स्वरूप हे देखील त्यामध्ये नमूद केलेले बघितलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जो आपण चेक केला पाहिजे म्हणजे वाद कारण उद्भवण्याचा दिनांक. म्हणजे प्रतिवादीनं डेट ऑफ कॉज ऑफ ऍक्शन टाकलंय का नाही बघितलं पाहिजे. म्हणजे हा रस्ता जो मोडलेला आहे, जो आपण मोडलाय सांगते प्रतिवादीनं